नमस्कार मंडळी. आपल्या सगळ्यांना माहीत असेल सुप्रीम कोर्टाने जो भटक्या कुत्र्यांच्याबद्दल जो निर्णय घेतला आहे की त्यांना सार्वजनिक ठिकाणी सोडू नये किंवा त्यांना एका शेल्टरमध्ये त्यांच्यासाठी एक जागा बनवलेली आहे तिकडे त्यांना ठेवावे. कारण खूप लोकांवर ते हल्ला करतात, चावतात. त्याच्यामुळे खूप लोक जखमी झालेली आहेत, रेबीज पसरतो, अशी खूप कारणं आहेत, आपल्या सगळ्यांना ते माहीत आहे. बरं, मी श्वानप्रेमी नाही, मला कुत्र्याची प्रचंड भीती वाटते किंवा मी कोणत्याही बाजूची नाही, मी न्यूट्रल आहे. फक्त मला एवढं म्हणायचं आहे की कुत्र्यांसाठी आपण हा निर्णय घेतला, मग माणसाच्या रूपात जे कुत्रे वावरत आहेत त्यांच्याविरुद्ध कधी ॲक्शन घ्यायची. खरं तर काही माणसांना कुत्रा म्हणणं हा कुत्र्यांचा अपमान आहे. एवढे लोक खालच्या थराला येऊन वागत आहेत, तर अशा लोकांसाठी मग कोणत्या जागेची व्यवस्था आहे? कारण ते पण समाजासाठी खूप घातक आहेत. ह्याच्यामध्ये मी असं नाही म्हणत आहे स्त्री पुरुष दोन्हीमध्ये, ह्याच्यामध्ये कुठचा लिंगभेद नाही आहे. स्त्री असो पुरुष असो, काही जणांचं वागणं माणुसकीला लाजवणार आहे. काही लोक कुत्र्यांना सुद्धा सोडत नाही आहेत. मला कळलं असेल मला कशाबद्दल म्हणायचं आहे ते. तर अशा लोकांसाठी काय करावं? कारण माझा मुलगा पण म्हणतो, आई आपण एखाद्याला कुत्रा म्हटल्यावर राग येतो लोकांना, अरे शिवी का दिलीस. पण कुत्रा तर प्रामाणिक असतो ना. तसं कुत्र्यांमध्ये पण म्हणजे आपण म्हणतो ना की हा कुत्रा आहे तो हल्ला करतात, गाडीच्या मागून धावतात, चावायला येतात, बरोबर आहे. असेल त्यांचंही काही दुखणं असेल किंवा त्यांना काय वाटत असेल ते आपल्याला कळत नाही. बरोबर असेल हा निर्णय की चूक आहे हे मला पण माहीत नाही. पण मग ह्या माणसात वावरणाऱ्या नराधमांना किंवा स्त्री पुरुष कोणी असतील ते, त्यांची काय व्यवस्था करायची? त्यांना कुठे नेऊन सोडायचं? आपण माणसं आहोत, आपण निर्णय घेऊ शकतो. मग या लोकांसाठी कोणी निर्णय घ्यायचा?